मी हाफ टाइम 4थी पास, फुल टाइम नाही. सकाळी म्हशी माझ्यासाठी माझ्या आईच्या आणि वडिलांचे भांडणं व्हायचे सकाळी सकाळी. आईने म्हणायचं पोरीला शिकवायचं नाही अजिबात. बापाने म्हणायचं तिसरा डोळा आहे ग, आंधळ ठेवू नको. मी शाळेत जाऊ नये म्हणून माझ्या सख्या आईने, सावत्र नाही, माझ्या सख्या आईने मला म्हशी वळायला पाठवायचं. मी म्हशी पाण्यात बसल्या, अंगाला ऊन लागल्यावर की शाळेत जायचे. मी शाळेत उशिरा गेली म्हणून मास्तरने मारलं. म्हशी पाण्यातून उठून शेतात घुसल्या म्हणून शेतकऱ्यांनी मारलं. डबल मार खात मराठी 4थी पास, सिंधुताई सपकाळ जिंदाबाद. हमारी भी डिग्री आहे रे. एक दिवस शेतकऱ्याने मारताना मास्तरने पाहिलं आणि कळवळलं. हेडमास्टर मला वरपास केला. मी 4 वर्ष शाळेत नाही गेले. रडणाऱ्या पोरांना जरा उभं करा बाया हो, मला माझे लेकरं आठवतात. थोडस त्याला बाहेर घेऊन जा बेटा. मी हाफ टाइम 4थी पास. मास्तरने वरपास केलं. लग्नाला उभे राहिले. 9व संपून 10व नुकतंच सुरू झालं होतं माझ्या लग्नात. मी 9 वर्षाची, 10व सुरू झालं 2 दिवस. माझे पती 35 वर्षाचे. खतरनाकच मॉडेल होतं, मोठ्याच्या मोठं. मी जगले, तुम्ही जगा. मी नांदायला गेले तेव्हा 11 वर्षाची होते. बाया हो, एवढंच संकट आलं तर हरता रे. मी जगले, तुम्ही जगा. मी नांदायला गेले तेव्हा 11 वर्षाची होते. माझ्या पतीने मला हाकलून दिलं तेव्हा मी 20 वर्षाची होते. गरोदर होते, 9 महिन्याची. माझ्या पतीने पोटावर लाथा मारल्या होत्या. मी बेहोश झाले होते. त्यांना वाटलं मी मेले. मी मेले नव्हते, बेहोश होते. मला राहिलं सुईलं मरावं म्हणून बाया हो, ओढत ओढत गायच्या गोठ्यात नेऊन टाकलं होतं. माझ्या पाठीचं ब्लाऊज फाटून दगड्या दगड्याला रक्त लागलं होतं. मेलेलं जनावरने ते असंच नेलं होतं. ज्या गायच्या गोठ्यात मला टाकलं त्याच गायचं मी दररोज शेण काढायचे. मला जेव्हा जाग आला ना, बेहोश होते मी. बाया हो, बोलणं थांबवा जरा वेळ बोलणं थांबवा प्लीज. मला बोलताना त्रास होतो रे, जगताना नाही झाला. मला जेव्हा जाग आला ना, तेव्हा लक्षात आला एक गाय माझ्या अंगावर उभी होती. सगळ्या गायी मोकळ्याच होत्या, आता पण मोकळ्याच असतात. एक गाय माझ्या अंगावर उभी होती. ती सगळ्या गायींना हाकलत होती. 4 पायाच्या आत पोटाखाली मी होते. माझ्या अंगावर गाय उभी होती. सगळ्या गायींना ती हाकलत होती. मला हांबरून हांबरून उठवत होती. मला बेहोशीत बाळ झालं होतं. आणि तिच्या हांबरण्याने जेव्हा मला जाग आला तेव्हा लक्षात आलं एक गाय माझ्या अंगावर उभी आहे. ती सगळ्या गायींना हाकलते, हांबरून हांबरून मला उठवते. पण हेही लक्षात आलं की ती आकांत करते गायीला हाकलण्यासाठी, पण माझ्या अंगावर पाय पडू देत नाहीये. त्या गायीला मानवता कोणी शिकवले? एका गायीने मला वाचवलं बाळा. म्हणून लक्षात घ्या, आज मी हजारो लेकरांची माय आहे, सगळ्या जगाला माहित आहे. पण मी अनाथ गायीची पण आई आहे. मी 250 गायीची आई आहे. लहान लहान पिल्लं 32 आहेत. लोक थकल्या भागल्या गायीला हळद कुंकू लावून हाकलून देतात, नाही ते विकून टाकतात मरायसाठी. मी सोडवून आणते, कारण एका गायीने मला वाचवलं म्हणून मला माय होता आलं. आता गायची मी माय झाले, माझं दुःख कमी झालं. मी अनाथ गायीची पण आई आहे. ज्या सासरी मला ज्या गायीने वाचवलं त्याच सासरी माझं गोरक्षण आहे. मी उलटा प्रवास केला आता. म्हणून एक लक्षात घ्या बाया हो, एक गाय मला वाचवू शकते. आकांत करत होती पण अंगावर पाय पडू देत नव्हती. मी तिच्या अंगाखालून उठले, तिचा गळा धरून रडले आणि तिला वचन दिलं, माय गाय असून माझी माय झालीस. मी तुला वचन देते, शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत माय होईल, बदलणार नाही. माणसाला दिलेलं वचन टाळलंच तर गायला दिलेलं पाळलं. म्हणून मी अनाथांची माय झाले बाळा. आणि माझं दुःख हलकं झालं. माझ्या दुःखाचं प्रदर्शन करत बसले असते तर कधीच मरून पण गेले असते. मी माझं दुःख दुसऱ्याच्या दुःखात विसर्जित केलं, म्हणून मला जगता आलं. म्हणून एक लक्षात घ्या, आपला जन्म जगण्यासाठी मरण्यासाठी नाही. आणि एवढं तर काही संकट तुमच्यावर येणार नाही. मी एक अशी आई आहे जिने जन्मलेल्या स्वतःच्या बाळाच्या नाळावर दगड मारून नाळ तोडलं. पिक्चरमध्ये 4च दगड मारलेत,
रिअल मी 16 दगड मारले. मी दगड मारत होते आणि मोजत होते 1 2 3 4 5. 16व्या दगडाला नाळ तुटला. नाळ गाडून टाकलं. बाळ जवळ घेतलं. वय 20 वर्षाचं. मला पोरांना उभं करा रे, कोणीतरी कार्य करताय, कोणीतरी ते कार्य करताना जरा थांबा, त्यांना बसवा. खरं सांगू, मी बाया हो माझ्या पतीचं घर कधी सोडलं नसतं. मला माहित होतं जग वाईट आहे, पण मला सासरच्या लोकांनी, मी 8 दिवस पतीच्या दारात होते. 8 दिवस मी सोडणारच नव्हते घर. पण रात्र झाली नाही की वाटायचं, आशायाम परम दुःखम भगवद्गीतेत म्हटलं ना, वाटायचं आज मला काहीतरी खायला देतील. सगळे झोपले की वाटायचं नाही देणार. असे 8 दिवस घालवले. पण एक मुलगी, माझीच मैत्रीण, माझ्या सोबत सेन काढणारी, रात्रीनं उरले सुरले भाकरीचे तुकडे सगळे लोक झोपल्यावर आणि संडासला जायच्या चिनपटात पाणी आणायचे. तिचा जीव तुटायचा. एकत्र काम करत होतो ना. ती माझ्याजवळ ते चिनपट ठेवायची, तुकडे ठेवायची ना, अंधारात उभी राहायची, कोणी बघू नये म्हणून. मी कटाकट्टा तुकडे खायचे. ओल्या बाळंतिनीला विचारा भूक कशी असते. संडासच्या चिनपटातलं घटाघट्टा पाणी प्यायचे. तिला चिनपट दिल्यावरती निघून जायची. मी उद्या सकाळची वाट पाहायची. 8 दिवस घालवले. 9व्या दिवशी मी उठले, चालायला लागले. माझ्या सासरचे लोक मला दगड मारत होते. का माहिती, मी कोणालाही नको होती. मी येऊ नये म्हणून मागून दगड मारत होते. मी पाठीवर दगड घेत पुढे चालत होते. दगड मारून हाकललं. काही जमाना बदलतो नाही. मी येऊ नये म्हणून सासरचे लोक दगड मारत होते. आज मी यावी म्हणून तुम्ही वाट पाहत आले को. जिंदगी बदल गई. मी मेले असते तर हे झालं असतं. अरे मी माहेरला गेले. माझा बाप देवाघरी अगोदर गेला होता. आता मी विचार करते महाराज की माझा बाप असतं तर काय झालं असतं. माझ्या बापाने मला कधी बाहेर जाऊ दिलं नसतं. रोजमजुरी करून मला जगवलं असतं. मला जग कळलं नसतं. माझ्या आईने हाकललं नसतं तर काय झालं असतं. मी तिथेच रोजमजुरी करत बसले असते. मी ज्या मंदिरमध्ये आधार घेतला त्या महाराजांनी मला त्रास दिला नसता मी तिथेच राहिले असते. 1 फुटाने विकणारी म्हातारी मला घरी नेते, 4 महिने सांभाळते, तीही मरते. आणि ती मेल्यावर मी देशावर फिरते आणि स्मशानात जाते. ती जर मेली नसती तर तिने फुटाने विकले असते, मी धुणं भांडे केले असते. एक लक्षात ठेवा, होणारे न चुके कल्पांती, जरी ये ब्रह्मात आडवा. माझा प्रत्येक रस्ता नियती क्लिअर करत होती. चल पुढे, चल पुढे, चल पुढे. आणि मी इथपर्यंत येऊन पोचले. म्हणून जगा. रस्ता साफ असतो, फक्त पावलं उचला. उद्याचा दिवस तुमचा आहे. आईनी पण मला हाकलून दिलं. कल्पना करा बाय, एवढंसं संकट आलं तर घाबरणार आहे. माझं वय 20 वर्षाचं, बाळ 9 दिवसाचं. एकच पातळ अंगावर होतं. त्यालाही गाठी पडल्या होत्या. उघडं जग आणि 20 वर्षाची मुलगी 10 दिवसा म्हणजे 90 दिवसाचं बाळ जगू शकते. मी जगले, तुम्ही जगा. मी फिरत 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 हातापायात गोळे आले म्हणून एक उभी असलेल्या रेल्वेत जाऊन बसले. रेल्वे सुटली. मला गरज नव्हतं. माझा 1 नंबर शत्रू जर कोणी असेल त्या काळातलं तर रेल्वेचं टीशी. त्याने बरोबर मला पकडायचं. बाई तिकीट नाही, तिकीट विदाउट तिकीट. हा बाबा उतरो नीचे, उतरो नीचे. अरे उतरो तो उतरो. दुसरी गाडी आपल्या बापाची, ये नाही तो और सही जा. मी गाड्या बदलल्या, जिंदगी नाही बदलू गेले. आणि एक लक्षात ठेवा, मला गाणं यायचं. माझ्या गाण्याने मला खाणं दिलं. आता भाषणानंतर मला राशन मिळतं बाबा. जिंदगी बदल गई नाही. मी गल ठोकळांचं गाणं गायचे रेल्वेत. ह्या दिनेची की वये उद्या काही, भिक्षा वाढा माई. बाळ फडक्यावर ठेवलेलं. ओली बाळंतीण 9 दिवसाची. मी आजवरी वाचविले हो याला, चिंचेचा खाऊन पाला. 2 दिवसाचा शिळा वाढला तुकडा, चालेल आम्हाला वाढा. शिळ द्या, उष्ट चालेल, उरलं सुरलं द्या ना. आणि लोक उरलं सुरलं माझ्या बाळाजवळ ठेवून जायचे. मी सगळं गठुडं गोळा करायचे. रात्री कुठल्याही स्टेशनला उतरायचे. ठरलेलं नाही. वाईटातून चांगलं घडतं बाळा, फक्त हिम्मत ठेवा.
मी एक दिवस लय मोठ्या भाकरीचे तुकडे घेऊन एका स्टेशनला उतरले, छोटंसं स्टेशन, मराठवाडा लाईन. आणि त्या दिवशी मला मरायचं होतं. कबूल करते, मी त्या दिवशी मरणार होते. ठरलं आत्महत्या करायची, बस झालं हे जगणं, नकोच. गाठी, अरे जिथे गाठ पाडायची तिथे पातळ फाटायचं ना, दुसरं पातळ आणायचं कुठून? पांघरून नाही, काही नाही. मी त्या दिवशी मरायचा विचार करत होते. आज आपण मरायचं म्हणजे मरायचं, बस. मरायचा विचार करायला लागले आणि मनात विचार आला, अर्ध्या तासाने मेलं तर काय बिघडते, 1.25 घंटे के बाद मरेंगे. जा, मरायचं आहे ना, 2.5 घंटे के बाद मरेंगे. मी मरण पुढे पुढे ढकलत होती आणि इतक्यात कुठेतरी कुठल्या तरी घरात स्टेशनवर 2चे टोल पडले. रात्रीचे 2 वाजले. रात्रीचे 2 वाजले आणि माझ्या मनात आलं 2 वाजले, आता मरायला हरकत नाही. मी उठले, बाळ जवळ घेतलं, आता मरायचं. मी 1, 2, 3, 4च पावलं चाललेत मरायसाठी. 4 पावलं गेले आणि त्याच वेळेस त्याच स्टेशनवर एक आजारी भिकारी, आजारी, इतका आजारी की तापाने फणफणलेला, वर्षोस लागलेला, श्वास टाकतोय, आचके देतोय आणि तो रडतोय पाण्यासाठी. जोरजोरात रडत होता. मी मरायला निघाले, तो पाण्यासाठी म्हणू म्हणू रडत होता. बाबा मला कुणी नाही बाबा, मी भिकारी आहे बाबा, आजारी आहे बाबा, मला कुणी नाही बाबा, मला तहान लागली बाबा, मी आता मरणार आहे बाबा, मी बिमार आहे बाबा, आजारी आहे, मी आता मरणार आहे, कोणीतरी माझ्या तोंडात एक घोट पाणी टाक बाबा, मरताना तहान लागली बाबा, मला माझ्या तोंडात, मला उठता येत नाही बाबा, मी आता मरणार आहे, सिरियस आहे, मी आजारी आहे बाबा, भिकारी आहे, मला कोणी नाही, मला एक घोट पाणी टाका बाबा, तोंडात कोणीतरी मरताना कोणी आहे रे बाबा, एवढंसं पाणी द्या बाबा मला, मी मरायला चालले. तो मरण्यासाठी रडतोय. खाडकन मनात विचार आला, थोडंसं पुण्य करून मर ना सिंधुताई सपकाळ, पुण्य पाण्याचं. मी मागे वळले, त्याच्या जवळ गेले, त्याला उठून बसवलं, डाव्या हाताने पकडलं आणि सांगितलं, बाबा माझ्या हाताला चटके बसले, इतका ताप, बाबा त्या पोरांना उभं करायला जरा एक करा ना. त्यांना सांगितलं आजारी बाबाला, माझ्याजवळ भाकरी आहे, नुसतं पाणी पिऊन मरू नका ना, 2 घास भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा. मी त्याला डाव्या हाताने पकडलं, उजव्या हाताने भाकरी, मी माझ्याजवळ असलेली भिक्षेची भाकरी बारीक बारीक करून खाऊ घातले, पाणी पाजलं आणि ते बाबा मेलच नाही घेऊ, ते मेलच नाही. खाडकन मनात विचाराला, चुकते सिंधुताई सपकाळ, अगं ते मरण्यासाठी रडत होतं, पण तू घोडभर पाणी पाजलं, एवढंसं खाऊ घातलं तर ते मेलं नाही ग, आणि तू मरायला चालली होतीस. मग एक काम कर ना, जर तुझ्या 1 घास भाकरीने घोटभर पाण्याने तो मरू नाही शकला, जगला, तर तू मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शिक सिंधुताई सपकाळ. अरे हॅट, मरणाऱ्यांसाठी जगायला शिक. हा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे. मी ठरलं जगायचं, हॅट नाही मरायचं. मग मी जोरजोरात गाणं म्हणायची स्टेशनवर, देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला, आणि मला लोक भरभरून द्यायचे भाकरी, आणि मी मग स्टेशनवर जायचे, सगळ्या भिकाऱ्यांना मी भाकरी द्यायची. मी भिकाऱ्यांना भाकरी दिली, भिकाऱ्यांनी मला संरक्षण दिलं. मला आता लोक विचारतात, माई तरुण अवस्थेत काय कसं जगलात? अरे मला माझ्या तरुण अवस्थेत जर कोणी जगवलं असेल तर ते भिकारी होते, भिकारी, ओरिजिनल भिकारी होते. येथे पाहिजे जातीचे, मी पण भिकारीच होते ना. मी भिकाऱ्यांना खायला दिले की भिकारी मला संरक्षण द्यायचे. अरे ते मला मध्ये झोपायचे, कारण भाकरीचं नातं घट्ट असते बाळा, ते कधी कमकुवत होत नाही. भाकरी घासभर द्या, आयुष्यभर तो तुमची नोंद ठेवेल काळजात. भाकरीचं नातं आमच्या महाराष्ट्राचा वसा आहे बेटा. भुकेल्यांना 2 घास द्या, घोटभर पाणी द्या. मी तेच तर जगले. मी भिकाऱ्यांना खायला द्यायची, भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं. अन्नदाता सुखी व्हावा. भिक्षेची भाकरी मला त्यांनी मध्ये झोपायचं, माझ्या अवतीभोवती ते झोपायचे, पण व्हायचं काय माहित आहे, ते भिकारी ओरिजिनल पटापट्टा झोपायचे. मी डुप्लिकेट भिकारी, मला झोपू द्यायची नाही. आणि रात्री भीती वाटायची, अब क्या होगा सिंधुताई सपकाळ, तुझे भिकारी झोपले, आता जर तुला 4 लोकांनी उचलून नेलं तर. मग मला भीती वाटायची. बाया हो, मी माझं बाळ घेऊन त्या भिकाऱ्यांच्या कळपातून बाहेर पडायचे. अजून एक सांगितलं पाहिजे मी, की माझ्याजवळ मरणाची थंडी पडली होती आणि माझ्याजवळ पांघरायला काही नव्हतं. कोणाला तरी माझे कीव आले आणि फाटकं तुटकं एक गोधड माझ्याजवळ ठेवून गेलं होतं कोणीतरी.
आणि ते गोधडं पांघरून मी झोपायचे. ते पण फाटलेलंच होतं, मरणाची थंडी पडलेली. पण माझ्या लक्षात हे पुन्हा पुन्हा आलं की जर रात्री झोपेमध्ये माझं जर ते गोधडं इकडे तिकडे सरकलं असेल ना, तर कुठलाही भिकारी जर रात्री उठला ना, तर माझ्या अंगावरची गोधडी व्यवस्थित करून झोपायचा. त्याच्या मनात कधी वाईट नाही आलं बाळ. अरे आमच्या महाराष्ट्राचे भिकारी सुद्धा माणूस किम्यान होते बेटा. भिकाऱ्यांनी सिंधुताई सपकाळला नवजीवन दिलं रे. मग आता माणसं का बदलायला लागले? भिकारी सुद्धा माणूस किम्यान होते, जिवंत माणसं का बदलायला लागले बाळा? परत विचार केला पाहिजे आपलं कुठे चुकते. भिकारी झोपले की मी स्मशानात जायचे. स्मशानात खरं सांगू, मला एक शोध लागला, मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही. रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही. आणि जर चुकून मला पाहिलं ना कोणी तर ते बोंबलतच पडायचं भूत भूत म्हणून. मग कोणीच यायचं नाही. जिंदाबाद अपना बाप का माल शमशान. 20 वर्षाचं वय, एवढंच बाळ, अंगावरच्या पात्राला गाठी. भीती वाटते की मी स्मशानात जाते. माणसाची भीती वाटायची, मला भूताची नाही. स्मशानात राहणारी, स्मशानात जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी मी एवढी मोठी होऊ शकते पिल्ला? शक्य आहे रे? अरे मी जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाल्ली, पाणी पिलं, म्हणून मला भाकरीची चव कळली. म्हणून मला दुसऱ्यांचं दुःख पटकन कळलं. स्वतःसाठी जगता आलं, मी दुसऱ्यांपर्यंत पोहोचले आणि मी जगले. लक्षात ठेवा बेटा, तुमच्या तोंडचा एक घास दुसऱ्याला द्या रे. घोटभर पाणी द्या बाळ. जर आपल्या शेजारी कोणी थकला भागला असेल तर चौकशी करा रे. फार मोठं देणं आहे बेटा हे आपल्यावर, ते आपल्याला करायचं आहे. खरं सांगू, एक दिवस मी प्रेतावर, एक प्रेत यात्रा चालली होती, मी त्यांच्या मागं चालले होते आणि त्यांनी प्रेत ठेवलं, 20वा दिला, ओंजळभर पीठनं 100 रुपये टाकला. मला त्यांनी पाहू नये म्हणून मी झाडाच्या आडोशाला बसले होते, कारण ते हाणतील ना मला. मी त्यांच्या मागं चालता चालता थांबले, कारण ते म्हणतील एवढंसं बाळ नाही, लेकरवाडी स्मशानात कशाला येते, जादू टोना करते काय, हाणतील. किती भीती. झाडाच्या आडोशाला बसले. गरीबा घरचं प्रेत होतं बाळ. तरुण मुलगा गेला होता. गरीब असो श्रीमंत असो, दुःखाची जात एकच असते बाळा. त्यांनी ओंजळभर पीठ टाकलं, 100 रुपये टाकला, रडलेत, उठलेत, रामनाम सत्य आहे. त्यांना मी जाऊ दिलं. अंधार पडायला लागला, टकोरं फुटलं, गणगोत निघून गेले. मी सगळे गेल्याची खात्री केली. हिंमत बघा, कारण एखादं राहिलं मागं तर हाणेल ना मला धरून. किती भीती जगण्याची तरुण मुलीला. सगळे गेल्याची खात्री केली, उठले, स्मशानात गेले. त्याच्या अगोदर मी 1760 देवाचं नाव घेत होते. का? वारं सुटू देऊ नको, ते पीठ उडून जाईल ना. कुत्र येऊ देऊ नको बरं का, ते पीठ खाईल ना, मला हवं ना. मी त्या देवाला सांगत होते मला हवं ते पीठ. माणूस कधी वाईट नसतो लेकरा, माणसाच्या पोटाची भूक वाईट असते बाळा, भूक वाईट असते. मला विचारा. मी ते पीठ आणि 100 रुपये घेऊन स्मशानात गेले. मी शोधत होते मला काही सापडते का. मडक्याचे तुकडे पडले होते, एका तुकड्यात पाणी होतं. मी एक तुकडं साफ केलं, त्यात पाणी टाकलं, पदरातलं पीठ टाकलं, भिजवलं, तळात एवढी भाकरी झाली. जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजली, कटाकट्टा तोडून खाल्ले, उरलेलं पाणी घोटभर पिले. आता मला पंचपक्वान्न लोक खाऊ घालतात, मला चव नाही कळत. पण स्मशानात तोडून खाल्लेली भाकरी आयुष्यात विसरता नाही आली लेकरा, आयुष्यात विसरता नाही आली. म्हणून माझ्या गाडीमध्ये भाकरीचं गठुडं असतं. माझ्या लेकरांना पण सवय लागली. कुठेही थकला भागला, एखादा बाबा दिसला, एखादी बाई दिसली ना, लेकर तिला देतात. जेव माय जेव, आमची माय आहे गाडीत सांगतात. बेटा, ज्या दिवशी मी भाकरी भाजून खाल्ली ना, खूप रात्री मी स्मशानात बसले, खूप रात्री. पण ज्या दिवशी मी भाकरी खाल्ली त्या दिवशी एक घटना घडली. ही जर घटना घडली नसते तर मी स्मशान कधी सोडलं नसतं. त्या दिवशी अध्यान रात्री 50 काळे काळे पक्षी आले. मला धाडा टोचा मारत होते. ते मला विचारत होते, मरणाऱ्यांचं खायचा अधिकार आमचा, तू अजून मेली नाहीस, कायदा भंग झाला. मी जोरजोरात रडत होते. गाव जवळ होतं. मी याच्यासाठी रडत होते, घाबरून गेले होते की गावकरी येतील आणि मला विचारतील आणि मी त्यांना सांगेल बाबा मी मेली नाही, जिवंत आहे बरं का, मी जिवंत आहे बरं का.
एका रात्रीसाठी तुमच्या छपरात येऊ का? मला एका रात्रीसाठी छपरात बसू द्याल? उद्या सकाळी निघून जाईल ना. एका रात्रीसाठी घर देता का हो? कोणी आलं नाही. उलट माझं रडणं ऐकून, गाव जवळच होतं स्मशानाच्या, मी जोरजोरात आकांताने रडत होते. माझं रडणं ऐकून गावकरी उठले, बाहेर आले, सगळ्यांना सूचना दिल्या, अरे आज दार उघडू नका, पक्क बंद करा, आज मशानात भूत रडते बरं का, बाहेर कोणी येऊ नका बरं का. त्यांचा आवाज मला ऐकायला येत होता. माणसं आले नाही, पण गावाचे सगळे कुत्रे मजजवळ आले होते. मी रडत होते, कुत्रे रडत होते. आणि मला वाटलं, वेडी आहेस, हे पक्षी तुला सांगतायत ही जागा तुझी नाही, जग तुझी वाट पाहते जा. हे कुत्रे तुला सांगतायत वेडी आहे, कुठल्या माणसाची वाट पाहतेस ग? आम्ही भैरवी गातोय तुला, निरोप देतोय आम्ही तुला, आम्ही आलो ना, आम्ही तुझे गणगोतच आहे समान. जा, ही जागा तुझी नाही, जा, जग तुझी वाट पाहते. यांचा निरोप घेतला. त्या दिवशी त्या स्मशानामध्ये प्रचंड वादळ सुटलं होतं. मेलेल्या प्रेताची राख माझ्या नाका तोंडात उडत होती. त्या दिवशी मी आकांताने रडत होते, कुत्रे रडत होते, पोटात भूक तशीच होती, जाऊ कुठे रस्ता नव्हता. त्या दिवशी माझं बाळ फक्त 14 दिवसाचं होतं बाया हो. माझं बाळ फक्त 14 दिवसाचं होतं बाळ. मी जगले, तुम्ही जगा. मी जगू शकते अशा अवस्थेत, तुम्ही का जगू शकत नाही? आणि त्या दिवशी मी ठरवलं, हट बंद आता मशान मिशान, चला बाहेर पडू. हे आपल्याला सगळे सांगतात बाहेर पडा. बाहेर पडले, पुन्हा भीक मागितली, पण विचार करत होते, सिंधुताई सपकाळ, अजय हजारोंची आई व्हायला शिक. इथे उपरते झाले. पण स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको. तुला जर दुसऱ्यांच्या लेकराचं आई व्हायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको. का? पण तुझ्यातली आई चुकेल. हा माझा लढा भयानक होता. तुला जर दुसऱ्यांच्या लेकराची आई व्हायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको. का? तुझ्यातली आई चुकेल. तू सांभाळलेल्या लेकराला पाणी पाजून गाणं म्हणून झोपवशील, स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील. आई चुकू शकते बरं का, आई चुकू शकते बरं का. ते मला पटलं. आणि माझी मुलगी स्वतःची मी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकले. प्रतापा गोडसेंच्या हातावर संकल्प सोडला, कृष्णार्पण, माझं बाळ तुम्ही सांभाळा, मी जगाचं सांभाळेल. मुलगी सोडताना काळजात तुटलं बरं का, तेवढंच होतं ना. तरी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते ना. मी मुलगी दिली, त्यांनी सेवा सदनला ठेवली, 12वी पर्यंत शिकवली, BA पर्यंत गरवारे कॉलेजला त्यांनी शिकवली, MSW पतंगराव कदमांनी करून दिली. आज माझी मुलगी एका मुलीची आई झाली. मी हजारो लेकरांची माय झाले. पण एक भीती वाटत होती मला, अजून किती वेळ राहिला माझा. मला एक खरं सांगते, काळजातून मला एक भीती वाटत होती. मुलीला तर मी दिलं, पण आता भीती वाटत होती मला की समजा माझ्या मुलीने जर मला आता विचारलं, आईच्या जातीला किती संकट नाही. मला आत्ता भीती वाटत होती की जर माझ्या मुलीने आता मला विचारलं की आई तू हजारोंची माय झाले, 282 जावई, आता 3 मुलीचे लग्न 12 तारखेला झाले, 272 पुरस्काराची मानकरी झालीस, पण माझी आई कुठे आहे? माझ्या मुलीने जर मला विचारलं की माझी आई कुठे आहे, काय उत्तर आहे? परवाला पत्रकाराने माझ्या मुलीला विचारलं, ममता तुला काय व्हायचंय? माझ्या मुलीने सांगितलं मला माझ्या आईची आई व्हायचंय. हो, मला माझ्या आईची आई व्हायचं. टेन्शनच गेलं माझं. आणि एक लक्षात ठेवा, जगा, मागे वळून बघा, आणि अजून एक करा बाया हो, माफ करा, माफ करा सगळ्यांना. आम्ही माफ करतो म्हणून आम्हाला माऊली म्हणतात. चित्रपटात माझे पती माझ्याकडे आलेले दाखवले, ते खरं नाही बरं का, ते खरं नाही. मी त्यांना म्हटलं होतं असं नाही झालं, ते म्हटले माई आम्ही असंच करणार. म्हटलं मरा, काय पण करा. माझे पती माझ्याकडे नाही आले, ते पार्सल मी उचलून आणलं, पतीचं पार्सल मी आणलं उचलून. कारण आनंदाचा क्षण सांगितलं पाहिजे आज की माझ्या सासरनी माझा सत्कार केला. क्या बात आहे, कॉलर टाईट. ज्या सासरनी बाया दगड मारून हाकललं त्या सासरने माझा सत्कार केला, आणि पतीच्या अध्यक्षतेखाली, आणि मी पतीला ओळखलंच नाही. लोकांनी परिचय दिला, माई आपले पती. म्हटलं हाय रे मेरी अधोगती.
माझे पती माझ्या सत्कारात रडत होते. त्यांनी मला हाकलून दिलं तेव्हा मी रडत होते. आज मी सत्काराला आले म्हणून माझे पती रडत होते. पण खरं सांगते बाया हो, ते रडत होते आणि मला लई बरं वाटत होतं. खरं सांगते. पण क्षणभरच बरं वाटलं आणि पटकन मनात विचार आला, चुकते सिंधुताई सपकाळ, ते रडतायत ना तुला बरं वाटतं होय ग? खरं सांग, त्यांनी जर तुला सोडलं नसतं तर हे घडलं असतं? त्यांनी तुला हाकलून दिलं नसतं तर तू एवढी मोठी माय बनली असती? त्यांनी तुला हाकललं नसतं तर जग तुला कळलं असतं? त्यांनी जर हाकललं नसतं तर तू फॉरेन रिटर्न नोवरी झाली असती? त्यांनी हाकललं म्हणून झालं माफ कर माफ कर. आम्ही माफ करतो म्हणून आम्हाला माऊली म्हणतात. लेकरांनो, माफ करायला शिका. मी गेले पतीच्या जवळ, त्यांचा हात मी माझ्या हातात घेतला. ते रडत होते. मी त्यांना विचारलं, तुम्ही मला हाकललं तेव्हा मी रडत होते, आज तुमच्या अंगणात मी सत्कार घ्यायला आले म्हणून तुम्ही रडता? कुणी कुणाचं नाही ना. जब तक गाल पे गोश तब तक यार भी दोस्त, गाल पे गोश हट जाए तो यार भी टूट जाए. जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया. मी कफन जळू दिलं, स्वतः दफन झाले नाही. म्हणून आज जे घडते कि दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं. लकीर की फकीर हूँ मैं, उसका कोई गम नहीं, नहीं धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नहीं. पण तुम्ही हाकललं म्हणून हे घडलं, तुमचे आभारी आहे. पण आता एक करा, तुम्हाला आठवते? पतीला विचारलं, आठवते? तुम्ही मला हाकललं तेव्हा माझ्या पात्राला गाठी होत्या, आठवते? आज माझ्या पात्राला गाठ नाही, पण तुमच्या धोत्राला गाठी आहेत. अंडरग्राऊंड गाठ सप्लाय झाली ना. कोणी कोणाचं नसतं. एक करा आता, तुम्ही मला सोडलं म्हणून मी मोठी झाली. आता तुमचे हाल आहेत. आता मी तुम्हाला उचलून नेणार आहे माझ्याकडे. योगायोगाने सत्कारासाठी आले म्हणून तुम्ही आता माझ्याकडे यायचं आहे. उरलेल्या आयुष्यात मी सेवा करणार आहे, कारण मोठं व्हायची संधी तुम्ही दिली म्हणून. पण माझी एक अट आहे, पती बनून येऊ नका. मला पत्नी नाही होता येणार आता. पण एक सांगू, तुकाराम महाराज म्हणतात, पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे. तुम्ही माझं बाळ बनून येत आहे, मी तुमची पण आई व्हायला तयार आहे. जा, तुमची पण आई व्हायला तयार आहे. या ना बाळ बनून. आणलं ना ते पार्सल उचलून मी माझ्या संस्थेत. पोरांना परिचय दिला, बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ. यांनी मला सोडलं म्हणून तुम्हाला आई मिळाली ना. आता यांचा सांभाळ तुम्ही करा बेटा. त्यांनी तुम्हाला आई दिली रे, आई दिली माझ्या बाळ. ही बांधिलकी आहे बेटा जगण्याची. आता माझे लेकरं सांभाळतात. मी जेव्हा पतीला भेटते ना तेव्हा एकटक पाहतात माझ्याकडे. आणि मला गदिमांच्या 2 ओळी आठवतात बाबूजींनी गायलेल्या. हे असं तर म्हणत नसतील, एक वार पंखावरून फिरव तुझा हात, शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात, शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात. बाया हो, मी माझ्या पतीला घर दिलं. तुम्ही सुद्धा तुमच्या काळजाचं घर साबूत ठेवा बेटा. पंख विस्कळीत होऊ देऊ नका. काळजाचं घर बांधील व्हायला पाहिजे, कुठेतरी विंधून जायला पाहिजे, एकमेकात गुरफटलं पाहिजे, गाठीला गाठी पाडत पुढे जायला पाहिजे रे. काळीज दगडाचं होऊन चालणार नाही बाळ. ते झिरपलं पाहिजे, ओलावा पाझरला पाहिजे रे त्यातून. त्याचं नाव काळीज आहे ना. आईचं काळीज तर ओलच असलं पाहिजे, या मताची मी आहे. म्हणून एक लक्षात ठेवा भावांनो, मी माय झाले अनाथांची. काय नाही, ज्यांना कोणी नाही त्यांना उचललं, लहानाचं मोठं केलं. माझ्या मुली BAMS MBBS आहे, मी हाफ टाइम 4थी पास. माझे पोरं MPhil PhD आहे. एक पोरग माझं पुणे युनिव्हर्सिटीत माझ्यावर PhD करते. माझं कार्ट मेरी बिल्ली मेरे पर मी आऊ, माझं कार्ट माझ्यावर PhD करते. हजारोंची माय आहे. तुम्ही पेपरला वाचलं ना परवाचं लग्नाचं माझं. 12 तारखेला लग्न झाले, 12 मेला 3. तुम्ही तुमची लेकबाळा रवाना करता तेव्हा काळीज रडते ना. मी तर जन्म नाही दिला, मी यशोदा आहे, देवकी नाही. पण मुली जाताना खड्डा पडतोच ना. सगळा भूतकाळ आठवतो. ज्या 3 मुलींचे लग्न झाले त्यापैकी एक मुलगी झाडू मारणाऱ्या बाईने कचरा कुंडीतून उचलून आणली, टाकलेली. एक मुलगी झोडपात टाकलेली होती, कुत्र्याने तोडलेली. 3 महिने तिच्या जखमा बऱ्या झाल्या नव्हत्या. रात्र रात्र तिला मांडीवर घेऊन थोपटत होती. एक मुलगी पिशवीत टाकलेली. 3ही मुली वाचल्या. परवाला रवाना केल्या जावयांकडे. माझा एक जावई ब्राह्मण आहे, एक जैन आहे, एक मारवाडी आहे. मस्त पोरं मिळाले, पोरी रवाना झाल्यात. आणि आता मी केवढी मोठी सासू झाले. माझीच मला भीती वाटायला लागली.
म्हणून एक लक्षात ठेवा, स्वतःसाठी जगता आलं नाही तर दुसऱ्यांसाठी जगायला शिका. दुःख हलकं होते. काही प्रदर्शन करत बसू नका, स्वतःच्या मनाला टोचत बसू नका, पुढे चालत राहा. आपोआप तुमची मंजिल समोर उभी राहते. मी जगले, तुम्ही जगा. आणि मला ग्रँड नाही महत्वाचं. सिंधुताई सपकाळ 14 देशात भाषणं करते, पण नॉन ग्रँटेड. आत्ता माझ्या मांजरीला या, मांजरीला आता आम्ही स्थायिक झालो. पुरस्काराच्या रकमेने 9 गुंठे जागा घेतली, 7 गुंठ्यात बांधकाम केलं भिक्षा मागून. मी सरकारला विचारलं, सरकार आता माझे लेकरं नव्या घरात येऊ द्या ना, परमिशन. माझ्या महाराष्ट्राच्या सरकारने मला सांगितलं, माई लिहून द्या, ग्रँड मागणार नाही. मी लिहून दिलं, मरेपर्यंत ग्रँड मागणार नाही, जा मरेपर्यंत ग्रँड मागणार नाही. आता तुम्ही माझं सरकार व्हा ना, तुम्ही माझं सरकार व्हा. मी माय झाले अनाथांची, तुम्ही गणगोत बाबा. आपणच आपलं सांभाळू ना दुःख. मी मुलं कसे सांभाळते, मुलं मी शोधते. आजही मी स्टेशनवर जाते. माझ्या मुलीला सोडल्यानंतर जो पहिला मुलगा मी सांभाळला तो माझा दीपक, सासवडचा, तो सांभाळतो. त्याचा मुलगा मला गाडीत बसून पळवतो. माझा पहिला नातू गोपाल, त्याच्या बापाला मी चालायला शिकवलं, त्याचं कार्ट मला गाडीत बसून पळवते. हो, माझा नातू मला पळवतो गाडीत बसून. मी मुलं कसे सांभाळते बाया, उचलते, शोधते. रात्री बेरात्री मी स्टेशनवर जाते. माझी कुणाला गरज आहे? कोणी रडत तर नाही ना? पोलीसवाले सांगतात, माई गाडी गेली बरं का. जाऊ दे बाळा, गाडी गेल्यानंतर रायलोसवीला मी सावडायला आले रे. कोणी रडत तर नाही ना बाळ, त्याला मी पदरात घ्यायला आले रे. असाच पदरात घेतलेला माझं एक पिल्लू आज आलंय माझ्यासोबत. मी मुलं कसे सांभाळते त्यातला एक पुरावा. विनया ऐका मग, एक सेकंद रे विनया. विनय इमा बाबांना नमस्कार कर. बाया हो, तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल, माईचे लेकरं कसे असतात. माझ्यासारखीच एक बाई रेल्वेत भीक मागत होती, माझ्यासारखीच. फाटलेलं पातळ, डोक्याला तेल नाही, अंगाला पाणी नाही, गाठी पाडलेल्या, रेल्वेत भीक मागत होती. 1.25 महिन्याचं बाळ. ती भीक मागता मागता मरून गेली बाया हो. आजारी झाली, भिकाऱ्यांना कोणी ट्रीटमेंट करत नाही ना, मरून गेली. पण तिने मरताना स्टेशनवर 1.25 महिन्याचं लेकरू काळजाजवळ घट्ट धरून ठेवलं होतं, जीव सोडला होता. लेकरू रडून रडून बेहोश झालं होतं. सगळे लोक ना तिच्या अंगावरून पळत होते गाडी पकडायला. दुःख मला नाही कळणार तर कोणाला कळणार. माझ्या लक्षात आलं, माय देवाघरी गेली पण लेकरू जिवंत आहे. गालावर आसू सुकलेत. उचललं, पदरात घेतलं, थेंबा थेंबाने दूध पाजलं. नावगाव तर माहीतच नव्हतं. उन्हातलं सावलीत नेलं. आज माझं आईच्या प्रेतावरून उचललेलं बाळ विनय सिंधुताई सपकाळ LLB करतोय, त्याला आशीर्वाद द्या. मी जेव्हा भाषणाला येते ना, मला ग्रँड नाहीच आहे, मी नॉन ग्रँटेड आहे. मी जेव्हा भाषणाला येते ना तेव्हा माझे लेकरं, तुम्ही कधीही या माझ्या मांजरीला, माझे लेकरं ना देवाजवळ दिवा लावतात. मी परवाला ओरडले, बेटा संध्याकाळी सांजवात लावणार आहे. किती तेल रे, फोडणीला तेल मिळत नाही. देव रागवणार नाही बेटा, तुम्ही देवाचे जीव आहात. संध्याकाळी सांजवात लावणार आहे. एका लहानशा मुलाने मला उत्तर दिलं, आई आम्ही त्याच्यासाठी दिवा नाही लावत बघ. म्हटलं मग तू भाषणला जाते नाही तर आम्हाला खूप भीती वाटते आई. का रे बेटा, आम्हाला असं वाटतंय आता आमच्या जोरजोरात भाषण देईल आणि मरूनच जाईल असंच वाटते आई. किती खतरा करते माझी. नाही म्हटलं मग तू जाताना आम्ही तुझ्याकडे पोटभर पाहतो आई. तू पाठमोरी झाली की आम्ही पळत पळत देवाजवळ येतो आई, प्रार्थना करतो आई, देवाला सांगतोय भगवंता आम्हाला कुणी कुणी नाही बरं का, एकच आई आहे बरं का, आमची आई मरू देऊ नको बरं का, आमच्या आईला नेऊ नको बरं का, आम्हाला कुणी नाही बरं का, आमची आई वापस पाठव बरं का, आम्हाला कुणी नाही, आम्ही वाट बघतो बरं का आईची. असं आम्ही देवाला सांगतो ना, प्रार्थना करून दिवा लावतो आई. पण तू जाताना लावलेला दिवा तू परत येईपर्यंत विझू देत नाही आई, फोडणीला तेल नाही टाकत आई. पण खरं सांगू आई, लहान पिटुकलं सांगते मला, खरं सांगू आई, देवाजवळ दिवा जळतो नाही
तर आम्हाला असं वाटतं आई आमची मेलीच नाही, कारण दिवा विझलाच नाही. मग आम्ही दिवा लावून तुझी वाट पाहतो आई, लवकर लवकर ये आई. जी लेकरं मला माय मागित नाही, बाप मागित नाही, गणगोत मागितलं नाही, फक्त देवाजवळ दिवा लावून माझी वाट पाहतात, त्या लेकरांना मलाही रिकाम्या हाताने जायची भीती वाटते बाळा. म्हणून देंगा उसका भला ना देंगा उसका भी भला सगळ्या महाराष्ट्रभर फिरते, झोळी पसरून सांगते बाबा मी शब्द दिले, तुम्ही माझ्या लेकरांना दूध द्या ना, मदत करा ना. आज माझी झोळी भरणार आहे, बाळकृष्ण बाबा माझी झोळी भरणार आहे. आज कार्यकर्ते सगळे माझ्या झोळीत टाकणार आहे पोरांना जेवायसाठी. अरे देता आलो तर दुधासाठी तुम्ही पण द्या, भरा मायची झोळी. मी माय झाले, तुम्ही गणगोत व्हा. एनी टाइम तुम्ही कधी मांजरीला या, माझ्याकडचा दिवा कधी विझत नाही बाळा. तो बघायला तर या, केवढ्या श्रद्धेने दिवा लावतात माझे पिल्ले रे. हे आमचं चिखल पाण्याचं नातं आहे बाळा. याचं नाव संसार, जिंदगी, जगणं आहे. ते तुम्ही करा, पुढे जात राहा, पण मागं वळून पहा. दुःख आलं तरी त्याला कवटाळा. दुःखाचं सुख उद्या निपजणारच आहे, ते होतीकडे ते काही कायमस्वरूपी नसतं बाळ, एक झक्की असते. आपल्याला जगायचंय, पुढे जायचंय. मी माय झाले अनाथांची, गाईची पण आई झाले. तुम्ही गणगोत व्हायचंय, जवळ आला दूर जाऊ नका. माझ्या लेकरांना भेट द्यायला मांजरीला जरूर या, तुमचं प्रेम द्या, ते घेऊन मी जाणार आहे. आणि लेकराला सांगणार आहे बेटा लई गणगोत आहेत, आपल्याला जगायचं माझ्या बाळात, पुढे जायचं. जय हिंद, जय भारत, नमस्कार. आणि अजून एक सांगून टाकते, विसरले. बाळकृष्ण महाराज त्या दिवशी कासावीस होऊन मला सांगत होते, माई ये बरं का. लवकर निघाले, घाटात अडकले. आणि अजून एक सांगू, हे लेकरं धडपडे, हे सगळे मंडळ, जनता नगर सप्ताह कमिटी, बाळकृष्ण महाराज. खरं सांगू बेटा पिलांनो, तुम्हाला सांगते माईच्या नात्याने, कावळ्या आणि चिमणी नुसतं उडतात बेटा, कावळ्या आणि चिमण्या नुसतं उडतात रे. झेप घेणारी अवलाद गरुडाची असते बाळ. तुम्ही गरुडासारखं उडत राहा, पण मागे वळून पहा, त्याची देशाला गरज आहे. माई तुमचीच आहे. नमस्कार, जय हिंद, जय भारत, नमस्ते.